Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn brainstorming activity from the poem Money written by William H. Davis. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 10th English and 12th English is being completed and all videos are available on this channel and link is also given in the description box. So let's begin brainstorming activity from this poem. कंपोज अ शॉर्ट पोयम ऑन फ्रेंडशिप. फ्रेंडशिप या विषयावर आपल्याला एक छोटी कविता कंपोज करायची आहे. फ्रेंडशिप. फ्रेंडशिप इज सॅक्रिफाईस. फ्रेंडशिप इज लव. फ्रेंडशिप इज नेवर अ कॉम्प्रोमाइज. इट्स द फिलिंग फिल्स अस ऑल अबोव. वन रिव्हील्स हिमसेल्फ फ्रीली बिफोर अ फ्रेंड फ्रॉम द बिगिनिंग अँड टू द एंड. तर अशा प्रकारे फ्रेंडशिप ही पोयम आपण या ठिकाणी कंपोज केलेली आहे. ही पोयम कंपोज करताना आपण सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज, लव, अबोव, फ्रेंड, एंड अशा प्रकारे रायमिंग वर्डसुद्धा वापरलेले आहे आणि या कवितेचा अर्थ पण फार छान आहे. म्हणजे फ्रेंडशिप ही सॅक्रिफाईस असते, त्याग असते, त्यामध्ये प्रेम असते, त्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नसते. ते आपल्याला भरपूर सारं फिलिंग देतं, फील करायला लावतं आणि आपल्या मित्रांसमोर आपण आपले विचार व्यक्त करतो आणि ते सुद्धा सुरुवातीपासून ते एंडपर्यंत. तर अशा प्रकारचा एक आशय किंवा अर्थ या कवितेमधून आपण सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हिजिट अ लायब्ररी अँड रीड अ फ्यू पोयम्स रिटन बाय विलियम एच डेव्हिस. लायब्ररीमध्ये जाऊन आपल्याला विलियम एच डेव्हिस यांनी लिहिलेल्या काही पोयम्सची माहिती घ्यायची आहे. बघूया त्यांनी लिहिलेल्या काही पोयम्स. इंटरनेटवर आपण सर्च केल्यानंतर आपल्याला हे माहिती मिळते. त्यांनी लिहिलेल्या ह्या काही पोएम्स आहे आणि याच्याही व्यतिरिक्त बऱ्याच काही पोएम्स आहे. तर काही पोएमचे नाव आपण या ठिकाणी दिलेले आहे. अ बर्ड्स अँगर, अ चाइल्ड्स पेट, अ फ्लेटिंग पॅशन, अ ग्रेट टाईम, अ ग्रीटिंग, ऑल इन जून अँड अर्ली लव, एप्रिल्स चार्म, एप्रिल्स लॅम्प्स, बर्ड अँड ब्रूक इत्यादी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देर आर मेनी करियर ऑपॉर्च्युनिटीज रिलेटेड टू फिनान्स अँड प्लॅनिंग. ट्राय टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग करियर्स बाय सर्फिंग द इंटरनेट. या ठिकाणी आपल्याला काही करियर्सची नावं दिलेली आहे. तर त्या संदर्भात इंटरनेटवर सर्च करून त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कसल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. पहिलं करियर आहे फिनान्स मॅनेजमेंट. Finance management refers to the strategic planning, organizing, directing and controlling of financial undertakings in an organization or an institute. It also includes applying management principles to the financial assets of an organization while also playing an important part in fiscal management. समजा आपण एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहोत आणि आपल्याला फिस्कल मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या वर्षामध्ये जी वित्तीय वर्ष असते किंवा वित्तीय मॅनेजमेंट असते, आपलं एका वर्षामध्ये आपल्याजवळ जो काही पैसा आहे तो आपल्याला व्यवस्थित वापरायचा असतो. तर तो वापरताना या फिनान्स मॅनेजमेंटच्या संदर्भाने तो पैसा आपण कसा प्लॅनिंग केला पाहिजे, ऑर्गनाईज कसा केला पाहिजे, कुठल्या क्षेत्रामध्ये तो वापरला पाहिजे, काय कंट्रोलिंग पॉलिसीज असल्या पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा वापर करून जे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स असतात ते आपल्याला या ठिकाणी अप्लाय करावे लागतात आणि त्या पैशाचा योग्य वापर करून आपल्याला तो व्यवसाय, तो बिझनेस किंवा ते ऑर्गनायझेशन, ते इन्स्टिट्यूट आपल्याला एका वर्षभरासाठी मॅनेज करावं लागतं, चालवावं लागतं. दुसरं क्षेत्र आहे बँकिंग अँड फिनान्स. बँकिंग अँड फिनान्स एक्सप्लोर्स द डायनॅमिक फास्ट पेस वर्ल्ड ऑफ मनी. म्हणजे आपल्याला फास्ट स्पेस वर्ल्ड ऑफ मनी म्हणजे पैशाचं जे रोटेशन असतं ते बँकिंग आणि फिनान्स सेक्टरमध्ये अत्यंत जलद गतीनं होतं आणि त्या पैशाचा यूज इकॉनॉमीला सेट करण्यासाठी आणि एकंदरच आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी, बिझनेसमध्ये किंवा इन्व्हेस्ट करण्यासाठी आणि त्याचे जे परिणाम आपल्याला हवे असतात फ्युचरसाठी, तर ते सर्व गेन करण्यासाठी बँकिंग आणि फिनान्स सेक्टर हे अत्यंत प्रभावी, अत्यंत महत्त्वाचं असं सेक्टर आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो आणि भरपूर साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज या क्षेत्रामधून आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर आपण ॲक्च्युरीज म्हणून सुद्धा आपलं एक करिअर निर्माण करू शकतो. ॲक्च्युरीज म्हणजे काय, तर ॲन ॲक्च्युरी इज अ बिझनेस प्रोफेशनल हू डील्स विथ द मेजरमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ रिस्क अँड अनसर्टिनिटी. ॲक्च्युअल नेम ऑफ दिस फील्ड इज ॲक्च्युरियल सायन्स. तर आपण मुन्शी म्हणून एक शब्द ऐकलेला आहे. तर मुन्शी काय करत असतो, तर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जो काम करताना तो त्या ऑर्गनायझेशनचा जो लेखाजोखा असतो की आपल्याकडे किती पैसे होते, की किती पैसे आले आणि आपण नेमकं काय केलं,
किती खर्च झाला, किती शिल्लक आहे, तर एकंदरच हिशोब लिहिणारा आणि जमा किती झाले, खर्च किती झाले या संदर्भात हिशोब पाहणारा हिशोबनीस त्याला म्हटलेलं आहे ॲक्च्युरीज. या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्यामध्ये मॅनेजमेंट लायबिलिटी, मॅनेजमेंट आणि व्हॅल्युएशन स्किल्स असणं फार आवश्यक आहे. पुढचं क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण आपलं करिअर निर्माण करू शकतो, इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्स हे असं एक सोशल सायन्स आहे जे प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्शन ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस या क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे मालाची निर्मिती करणे, त्याचं प्रोडक्शन करणे, मालाचं डिस्ट्रीब्युशन करणे आणि त्या मालाचा यूज करणे, त्याचं कन्झम्शन करणे आणि ग्राहकांना काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे, अशा प्रकारची कामे या बिझनेसमध्ये करावी लागतात. तर हे बिझनेस आपण इंडिव्हिज्युअल पण करू शकतो आणि गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा यामध्ये आपल्याला काही संधी नक्कीच मिळू शकतात. पुढचं आहे शेअर मार्केट. स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट और शेअर मार्केट इज द ॲग्रिगेशन ऑफ बायर्स अँड सेलर्स ऑफ स्टॉक्स विच रिप्रेझेंट ओनरशिप क्लेमिंग ऑन बिझनेस. म्हणजे एखाद्या बिझनेसवर स्वतःचा हक्क दाखवण्यासाठी, ओनरशिप क्लेम करण्यासाठी त्या बिझनेसचे शेअर आपल्याला बाय करावे लागतात. जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण त्या बिझनेसचे शेअर्स विकत घेऊ तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्या बिझनेसवर आपला हक्क असतो आणि विकत घेतलेले शेअर्स वेळ प्रसंगी आपण ते विकू पण शकतो आणि त्यातून आपण इन्कम प्राप्त करू शकतो, नफा मिळवू शकतो. तर शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट हे पब्लिक स्टॉक एक्सचेंज म्हणजे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये किंवा याला गव्हर्मेंटचा पण आधार असतो आणि त्यासोबतच प्रायव्हेट कंपनीजमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे शेअर्स खरेदी किंवा विक्री असा हा व्यवसाय आपण दोन्हीही पद्धतीनं करू शकतो. गव्हर्मेंट सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो, तर याही ठिकाणी आपल्याला करिअर निर्माण करण्याची संधी आहे. या व्यवसायाला निष्पक्षपाती आणि न्यायसंगत व्यवसाय म्हटलं जातं आणि म्हणूनच लोक या व्यवसायाकडे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा बघतात. इक्विटी क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स म्हणून याकडे बघतात आणि हा जो व्यवसाय आहे तो स्टॉक ब्रोकरेजच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केला जातो. म्हणजेच मध्यस्थांच्या मार्फत किंवा दलालांच्या मार्फत हा व्यवसाय होतो. पुढचं क्षेत्र आहे अकाउंटन्सी. अकाउंटन्सी इज द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग द इन्कम अँड एक्सपेन्स ऑफ बिझनेस. एखाद्या बिझनेसमध्ये आपला इन्कम आणि आपला खर्च हे दाखवण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी अकाउंटन्सी केल्या जाते, अकाउंटिंग केलं जातं. आणि मॅनेजर फॉर अकाउंटन्सी नीड विथ कॉम्प्रिहेन्सिव्ह अकाउंटिंग सिस्टम. आणि हे करण्यासाठी आपल्याला काही चांगल्या अकाउंटिंग सिस्टमची गरज असते. ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण बघतो डेबिटूर आणि स्टार्ट टुडे. युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या काही मॅनेजिंग सिस्टम, अकाउंटिंग सिस्टमचा वापर केला जातो. यामध्ये आपले आवक आणि जावक म्हणजे खर्च आणि आपलं इन्कम याला रेकॉर्डिंग केलं जातं, समराईज केलं जातं आणि त्याला फायनलाइज केलं जातं किंवा आपलं ट्रान्झॅक्शन कशा प्रकारचं आहे हे दर्शवलं जातं आणि यालाच आपलं बुक कीपिंग असं सुद्धा म्हणतात. म्हणजे वही खाते मेंटेन करणे असंही याला एक नाव आहे. पुढचं क्षेत्र आहे कंपनी सेक्रेटरी म्हणून, ज्यामध्ये आपण करिअर निर्माण करू शकतो. कंपनी सेक्रेटरी म्हणजे एक सिनियर पोझिशन एखाद्या प्रायव्हेट सेक्टर कंपनीमध्ये किंवा एखाद्या पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण जर सिनियर पोझिशनला असेल तर अशा सिनियर पोझिशन असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कंपनी सेक्रेटरी किंवा सेक्रेटरी असं म्हटलं जातं. अमेरिकेमध्ये किंवा कॅनडामध्ये पब्लिकली काही लिस्टेड ज्या कॉर्पोरेशन्स आहे त्यामध्ये कंपनी सेक्रेटरी असं एक त्या ठिकाणी पद आहे आणि ते अशा व्यक्तीला म्हटलं जातं जो त्या कंपनीमध्ये चीफ पोझिशनला असतो, सिनियर पोझिशनला असतो आणि तो कॉर्पोरेट सेक्रेटरी म्हणजे कॉर्पोरेशनशी संबंधित असतो, व्यवसायाशी निगडीत असतो, बिझनेसमध्ये तो मुख्य असतो, त्याची मुख्य भूमिका असते, त्याचं त्या बिझनेसवर कंट्रोलिंग असते. अशा व्यक्तीला कंपनी सेक्रेटरी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे इकॉनॉमिक्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन विच यू कॅन परस्यू युअर करिअर. ब्राउज द वेबसाईट ऑफ these institutions and get information for various courses in economics. या ठिकाणी आपल्याला काही इन्स्टिट्यूशन दिलेले आहे जसं दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे, मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. तर या सर्व इन्स्टिट्यूशनच्या वेबसाईट सर्च करून
यामधून आपल्याला ज्या काही करिअर अपॉर्च्युनिटीज या सेक्टरमध्ये आपल्याला मिळू शकतात त्या संदर्भात माहिती गोळा करायची आहे. तर या सर्व इन्स्टिट्यूशनच्या वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्याला इकॉनॉमिक्स या क्षेत्रामध्ये कोणकोणते कोर्सेस आहे ज्यामध्ये आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, तर ते कोर्सेस आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, ॲनालिसिस ऑफ अप्लाइड बिझनेस स्टॅटिस्टिक्स, प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस फिनान्स अँड अकाउंटिंग, ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट अप्रेझल अँड इम्पॅक्ट ॲनालिसिस, लीगल एन्व्हायरमेंट अँड बिझनेस, मायक्रो इकॉनॉमिक्स, ॲनालिसिस अँड पॉलिसी, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. तर अशा प्रकारे आपल्याला काही कोर्सेस दिसून येतील ज्यामधून आपल्याला काही करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यासोबतच वेगवेगळे कोर्सेस पण आपल्याला पाहायला मिळतात, जसं की बॅचलर इन बिझनेस इकॉनॉमिक्स, BA इन बिझनेस इकॉनॉमिक्स, BCom इन बिझनेस इकॉनॉमिक्स, BA इन बिझनेस अँड इकॉनॉमिक्स, BBA इन बिझनेस इकॉनॉमिक्स, MBA इन बिझनेस इकॉनॉमिक्स, मास्टर इन बिझनेस इकॉनॉमिक्स, इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस इकॉनॉमिक्स, MA इन अप्लाइड इकॉनॉमिक्स. तर अशा प्रकारचे व्हेरियस कोर्सेस या सर्व युनिव्हर्सिटीमधून आपण वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्याला दिसून येतील. आणि इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रामध्ये जर विचार केला तर भरपूर साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज आपल्याला आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम द पोयम मनी रिटन बाय विल्यम एच डेव्हिस. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. वर्ग 10वा आणि वर्ग 12वीचा बराचसा सिलेबस कंप्लीट करण्यात आलेला आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओज मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.